हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आहे गणपती बाप्पांचा 9वा दिवस। आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक। हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत आणि चवीलाही अप्रतिम लागतात। खूप कमी वेळ लागतो आणि कमी सामानही लागतं। चला तर मग मोदक बनवूया। इथे मी मोदकासाठी लागणारं साहित्य दाखवलं आहे। 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे साखर, 1 चमचा इलायची पावडर, 2 चमचे खोबरे खीस, 2 चमचे सुकामेवा पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि तळणासाठी लागणारे साजूक तूप। मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे। त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे। थोडंसं पाणी टाकून पीठ छान घट्ट मळून घेऊया। या 1 वाटीच्या गव्हाच्या पिठामध्ये आपले साधारण एक 10-12 छोटे मोदक आणि 1 मोठा मोदक बनतो। आता मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊया। इथे मी गॅस ऑन केला आहे। गॅसवरती पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे। तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये मी 2 चमचे खोबरे खीस टाकले आहे। खोबरे खीस हे तुपामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे। इथे मी गॅसची फ्लेम ही लोच ठेवली आहे, म्हणजे मंद आचेवरती छान व्यवस्थित खोबरे भाजून घ्यायचे, खोबऱ्याचे खीस। आता 2 चमचे साखर टाकूया। साखर खोबऱ्याच्या खीसमध्ये एकजीव करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि छान भाजून घ्यायची। साखर आपल्याला इथे वितळायची नाहीये, ती क्रंच म्हणजे कुरकुरीतच ठेवायची आहे। त्यामुळे मंद आचेवरती छान व्यवस्थित दोन्हीही साखर आणि खोबरे खीस भाजून घेतले आहे। आता यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकूया। खोबरे, साखर आणि इलायची पावडर आणि तूप याचा घमघमाट सुटला आहे। खूप छान सुगंध येत आहे। आता यामध्ये आपण सुकामेवा पावडर टाकूया। सुकामेवा पावडर मिश्रणामध्ये छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया। सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट पावडर, म्हणजेच काजू, बदाम आणि पिस्ताची पावडर घेतली होती मी। थोडीशी जाडच वाटली होती। सारण हे छान तयार झाले आहे। आता गॅस बंद करूया। सारण हे थंड झाले आहे आणि छान कुरकुरीत झाले आहे। एका बाउलमध्ये मी सारण काढते। आता मोदकासाठी पारी बनवून घेऊया। इथे मी पिठाचा गोळा छान व्यवस्थित मळून घेत आहे। गव्हाच्या पिठाचा जे गोळा तयार केला होता त्याची आपण पोळी करून घेऊया। अशा प्रकारे छान पोळीप्रमाणे पोळी लाटायची। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम छान व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची। छोटीशी वाटी किंवा असं टोकदार जे भांडं असतं त्याच्याने आपण छान व्यवस्थित आकार देऊया। छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया। मोदकाची पारी करून घेऊया। मी अशा प्रकारे ही मोदक तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशा 3 बोटांमध्ये छान व्यवस्थित चिमटा घेऊन व्यवस्थित मोदक तयार करून घेतलेले आहेत। पारी तयार करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता।
अशा प्रकारे मी सारण भरलं आहे आणि छान व्यवस्थित मोदक तयार केलेला आहे। आता राहिलेल्या पिठाचे बाकीचे मोदक करून घेऊया। आता शेवटचं थोडंसं जे पीठ राहिलं होतं त्याच्यामध्ये एक मोठा मोदक तयार करून घेऊया। अशा प्रकारे मी एक मोठा मोदक तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। सगळे मोदक तयार झाले आहेत। आता मोदकांना तळून घेऊया। इथे मी गॅस ऑन केला आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी साजूक तूप टाकले आहे। तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये मोदक सोडून मोदक छान व्यवस्थित तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता इथे मोठा मोदक मी तळून घेत आहे। मी जास्त तूप टाकलं नाही कारण बाकीचे मोदक हे छोटे होते। मी मोठ्या मोदक हा व्यवस्थित छान याच तुपामध्ये तळून घेतलेला आहे। मोदकाला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहे। थोडासा गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवला आहे आणि त्यामध्ये आता राहिलेले छोटे मोदक तळून घेऊया। छोटे मोदक पण छान व्यवस्थित तळलेले आहेत, त्यांना पण सोनेरी रंग आलेला आहे छान। आता मोदकांसाठी प्लेटिंग करून घेऊया। तयार झालेल्या या सुंदर मोदकाची एक झलक पाहून घेऊया। अशा प्रकारे हे साधे सुंदर सुबक मोदक तयार होतात तळणीचे आणि हे मोदक पारंपरिक मोदक आहे। प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये हे मोदक बनवले जातात गणपती बाप्पांसाठी। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। थँक यू सो मच।